तर आपले अम्ब्रेलाची जी रेंज आहे ती 250 पासून सुरुवात होते. हे हरवतात, विसरतात, बँकमध्ये कुठे गेली, रिक्षामध्ये गेली, त्यांच्यासाठी ही अम्ब्रेला बेस्ट आहे. हे जे फॅब्रिक्स आहे ना, हे सगळं नायलॉन फॅब्रिक्स आहे. ओके. आता हे म्हणजे लॉंग लास्टिंग फॅब्रिक म्हणतात याला, की यामध्ये भोकं वगैरे पडणार नाही. म्हणजे ज्यांना प्लेन ब्लॅक नकोय त्यांच्यासाठी असे डिझाईन्स पण केले गेले आहेत, कलर चेंजिंग. हो, म्हणजे रंग बदलणारी छत्री, ह्याला मी नाव दिलं होतं रंग बदलणारी. ही गर्ल्स साठी आहे, हे पण मस्त कलर. हो, हे युनिकॉर्न्स आहे, हे पण आपण करून बघूयात. मला गंमत वाटते हे सगळं करायला. सो आपण हे साधारण असं पसरून देऊ. कसलं भारी वाटतंय ना. म्हणजे 5 years to 10 years साठी एक कानवाली अम्ब्रेला. ओके. दिसायला एकदम नॉर्मल वाटते, पण यामध्ये 7 लेअर फ्रिल्ड आहे. आता तुम्ही बघणार की ओह, दिस इज नाईस. ट्रान्सपरंट जरी असलं तरी त्याच्यावरती असं सुंदर प्रिंट आहे, असं वाटतं की नेटची छत्री आहे. करेक्ट. पण ती नेटची नाहीये. कसलं भारी. हे एलिफंट आहे आणि हे त्यांचं स्वतःच क्लिक केलेले पिक्चर्स आहेत. सीएम कॉन्वॉय वगैरे, होम मिनिस्टर कॉन्वॉय, त्याच्या कॉन्वॉय मध्ये ही अम्ब्रेला जाते. पण हे ऍक्च्युअली वेटला अजिबात नाही वाटत. एकदम लाईट वेट. हे सगळं फायबर फ्रेम आहे ना, त्यामुळे सगळं वेट कमी होऊन जातं. हे डबल लेअर आहे, आउटर लेअर पॉलिस्टर, इनर पीव्हीसी. ओके. येस, हे फुल सेट येतं असं. हे जॅकेट आणि हे पॅन्ट. तर हे 700 रुपयाला फुल सेट आहे. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे. दरवर्षीप्रमाणे मी पुन्हा एकदा आलेली आहे जैन सन्स अम्ब्रेला मॅन्युफॅक्चरर्स जे आहेत ठाण्यामध्ये, त्यांच्याकडे खरेदी करायला. 45 इयर्स जुनं यांचा हे स्टोर आहे, फॅक्टरी आउटलेट आहे. म्हणजेच काय तर ह्याचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट इथेच आहे. छत्री नेमकी तयार कशी होते ते सुद्धा मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि महत्वाचं मंडळी, रंग बदलणारी छत्री म्हणून जी मी खूप व्हायरल केलेली आहे, येस, म्हणजे मॅजिक छत्री ज्याला म्हणतात, तीही आपण दाखवणार आहोत. 250 रुपीज स्टार्टिंग रेंज पासून साधी जी छत्री असते ती तुम्हाला मिळू शकते. बाकीही वेगवेगळ्या प्रकारचे बऱ्याच प्रकारच्या ज्या छत्र्या आहेत पावसाळ्यासाठीच्या खास, ते आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. बरं, उत्तम दर्जाची छत्री खरेदी करायची असेल पावसाळ्यासाठी तर जैन सन्स अम्ब्रेला यांच्या या स्टोरला भेट द्यायची असेल तर कुठे यायचंय ते सांगते. आता मी आहे ठाणे वेस्ट मध्ये. एक्झॅक्टली कुठे तर उथळसर नाका येते. इथे आल्यानंतर तुम्हाला स्टॅनबर्थ नावाची बिल्डिंग दिसेल. तिथेच तुम्हाला इझिली त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट पाहायला मिळू शकते, म्हणजे त्यांचं स्टोर पाहायला मिळू शकते. दुसरं महत्त्वाचं लँडमार्क म्हणजे माझ्या मागे तुम्ही मीनाताई ठाकरे चौक पाहू शकता. तुम्ही जेव्हा ठाणे स्टेशनला येता, स्टेशनवरनं इट टुक मी हार्डली 8 to 9 मिनिट्स. अगदी तुम्ही ऑटोने डिरेक्टली येऊ शकता. बाहेर आल्यानंतर ऑटोवाल्याला, स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर ऑटोवाल्याला उथळसर नाका किंवा तर मीनाताई ठाकरे चौक असं विचारा. ठाणे वेस्ट मधलं, तिथे जवळच आला तर तुम्हाला लगेचच ऑन द वे जैन सन्स अम्ब्रेला असं मोठा स्टोर बघायला मिळणार आहे अम्ब्रेलासाठीचं. फक्त इथे छत्रीच नाही तर आपण रेनकोटची पण व्हरायटी पाहणार आहोत. चला, जास्त वेळ वाया न घालवता कलेक्शन पाहूयात यंदा पावसाळ्यासाठी काय नवीन आले ते. कम, लेट्स गो. तर मंडळी, इथे मी दरवर्षी येते आणि दरवर्षीचा माझा अनुभव एक नंबर राहिलेला आहे. आणि जय आपल्यासोबत आहे, दरवर्षी तो आपल्यासोबत व्हिडिओ करतो. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. तर आज आपण काय नवीन कलेक्शन पाहणार आहोत. आता पावसाळ्याला सुरुवात झालीच ऑलमोस्ट असं म्हणूयात, कारण की वेदर चेंजेसमुळे प्रत्येकाला छत्रीची गरज भासतीच आहे. आणि सोबत शाळा सुरू पण होणार आहेत लवकरच, त्यामुळे शाळेसाठी रेनकोट, लहान मुलांची छत्री, असं पण बरंच तामझाम असतो, राईट. सो आपल्याकडे काय कलेक्शन आज बघणार आहोत आपण, प्राइस रेंज कशी असणार आहे, आपण ऑनलाईन हे प्रोडक्ट पाठवणार की नाही, ह्या सगळ्या डिटेल्स, हे सगळे डिटेल्स आपल्याला जाणून घ्यायचे. ठीक आहे. डन. तर आपले अम्ब्रेलाची जी रेंज आहे ती 250 पासून सुरुवात होते. 250 पासून रेंज आपली 250, 350, 500, 600 अशी आपल्याकडे 1200 पर्यंत रेंज आहे. त्यामध्ये आपल्याकडे खूप नवीन व्हेरायटीज आहे, जशी फुल्ली ऑटोमॅटिक अम्ब्रेलाज आहे. आपली हिट म्हणजे आपले वन ऑफ द स्टार प्रोडक्ट्स कलर चेंजिंग अम्ब्रेला, ती आपली आहे. तर कलर चेंजिंग अम्ब्रेला आपल्याकडे किड्स मध्ये पण आहे. आपल्याकडे लॉंग मध्ये डबल डेकर अम्ब्रेलाज आहे. आपल्याकडे लॉंग मध्ये वाईल्ड लाईफ सिरीज आहे, पेगोडा आहे, ट्रान्सपरंट अम्ब्रेलाज, अशी खूप सारी रेंजेस अवेलेबल आहे. ग्रेट. मग मला एक एक व्हरायटी तुम्ही दाखवू शकता? येस. लेट्स बिगिन. कुठून सुरुवात करतोय आपण? आपण स्टार्ट करूया. हे 250 वाली आपली बेसिक अम्ब्रेला आहे. म्हणजे हे अम्ब्रेला आम्ही त्या इंटेन्शनने बनवले की खूप कस्टमर असे आहेत की त्यांना एक पावसामध्ये एक छत्री नाही चालत, त्यांना म्हणजे रिक्षामध्ये विसरले, लहान मुलांना दिली. आपली ही अम्ब्रेला जी आहे 250 पासून स्टार्टिंग आहे. म्हणजे ही आम्ही एक बेसिक रेंज बनवली आहे, म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी प्रोडक्ट. हे हरवतात, विसरतात, बँकमध्ये कुठे गेली, रिक्षामध्ये गेली, त्यांच्यासाठी ही अम्ब्रेला बेस्ट आहे. म्हणजे एकदम रिझनेबल प्राइस मध्ये चांगली डिसेंट क्वालिटी. वाव. आणि डिसेंट क्वालिटी 250 मध्ये पण खूप चांगली आहे. दिस इज व्हेरी नाईस. आणि याच्यामध्ये ब्लॅक कलरच अवेलेबल होणार आहे? नाही, यामध्ये आम्ही ब्लॅक बनवलं आहे. असे हे डिझाईन्स आहे, लाइनिंग्स आहे, पाइपिंग म्हणतात त्याला. हे ब्लू, पर्पल, असे खूप सारे कलर्स अवेलेबल आहे. व्हेरी नाईस. सो दिस इज फॉर 250. या, दिस इज फॉर 250. यामध्ये हे जी आहे ही आपली मेन्सचं कलेक्शन झालं आणि युनिसेक्स कलेक्शन झाला. यामध्ये आपल्याकडे वुमेन्स मध्ये पण आहे, प्रिन्स वगैरे. येस, पण पहिले आपण पूर्ण मेन्सची व्हरायटी पाहूया, त्यानंतर आपण. येस.
त्यानंतर आहे 350 ची. सो मला एक गोष्ट कमाल वाटली, हे बघा असं सगळीकडे ना त्यांनी बोर्ड लावून ठेवलेला आहे. सो एव्हरीवेअर यू कॅन फाइंड द बोर्ड 250, 350, 500, 600, 800. सो तुम्हाला जी छत्री घ्यायची आहे, तुमचं जे बजेट आहे ते तुम्ही फक्त ठरवून या आणि त्या सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही छत्री खरेदी करू शकता. ग्रेट. नेक्स्ट आपण 350 ची बघणार आहोत. 350 ची अम्ब्रेला जी आहे हे फॅब्रिक थोडं बेटर यूज केलं. आता 250 वाला ते पॉलिस्टर फॅब्रिक आहे. 350 वाला हे आहे, हे सेमी नायलॉन म्हणतात आम्ही या फॅब्रिकला. ओके. तर इव्हन दिस इज अ गुड क्वालिटी वन. ज्यांना थोडी अजून बेटर फ्रेम, बेटर फॅब्रिक पाहिजे तर त्यांच्या हिशोबाने ही चांगली आहे. व्हेरी नाईस. याचा ऍडव्हान्टेज आहे की यामध्ये जे हँडल दिलं आहे. हा, जे हँडल. येस. सो हे असं जे अल्फाबेटचं जर तुम्ही असं बघितलं तर हे जे अल्फाबेट आहे. सो त्यामुळे होल्डिंग साठी एक चांगलं ग्रिप मिळू शकतं. होल्डिंग साठी कुठे तुम्हाला जर हँग करायचं असेल तर हे बघा इझिली, म्हणजे पॉकेट मध्ये हँग करायचं तर तुम्ही हँड फ्री चालू शकता. व्हेरी नाईस. दिस इज सो कूल. आणि मुंबई लोकल मध्ये तर हे हँग करायला खूप सोयीस्कर आहेच, नो डाऊट. ते खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे. सो दिस इज फॉर 350. या. ओके. याच्या नंतर आपल्याकडे जी रेंज आहे ही 500 ला आहे. हे जे फॅब्रिक्स आहे ना हे सगळं नायलॉन फॅब्रिक्स आहे. ओके. आता हे म्हणजे लॉंग लास्टिंग फॅब्रिक म्हणतात याला, की यामध्ये भोकं वगैरे पडणार नाही. आणि हे तुम्ही इकडे हे पण बघू शकता की आम्ही यामध्ये प्रिंट पण केलं 100% नायलॉन टाफ्टा फॅब्रिक. ओ, म्हणजे याच्यात अजिबात भोकं पडणार नाही. युजली छत्री म्हटलं ना तर ते होतच ना की भोकं पडतात. ओव्हर द टाइम थोडं पडतात. पण नायलॉन जी आहे याची लाईफ पॉलिस्टर पेक्षा बेटर आहे. अच्छा, ह्याची जास्त बेटर असते पावसाळ्यात. व्हेरी इम्पॉर्टंट. हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. सो ही 500 रुपयाला मिळणार आहे. येस, ही 500 ला आहे. यापेक्षा आपण रेंज, हे सगळं 2 फोल्ड अम्ब्रेलाज झाले. आता हे 2 फोल्ड मध्ये आपल्याकडे हे सुपर जम्बो आहे, म्हणजे एकदम मोठी साईज. खूप लोकांना असतं की लॅपटॉप बॅग्स आहे किंवा 2 लोक आले पाहिजे अम्ब्रेलाच्या मध्ये, तर ही बघा. ओ, किती मोठी आहे ऍक्च्युअल मध्ये. आणि ह्याच्यात ना बॅग, एस्पेशली जे कॉलेज गोईंग किंवा ऑफिस गोईंग असतात ना, त्यांची बॅग भिजू नये यासाठी हे मस्त ऑप्शन आहे की मोठीची मोठी. ही कितीपर्यंत आहे? 800 ला. 800 ला. येस. वाव. याचं फॅब्रिक पण नायलॉन आहे आणि फ्रेम वगैरे एकदम हेवी ड्युटी, म्हणजे तुम्ही याचं वेट पण फील करू शकता. ओ येस. अम्ब्रेला ऍज कम्पेअर टू नॉर्मल अम्ब्रेला ही हेवी आहे. ही हेवी आहे आणि आतली क्वालिटी पण मला आवडली आहे. हे सगळं आपल्याकडे मॅन्युफॅक्चर होतं, राईट? सो हे त्याचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. कसलं भारी. दिस इज व्हेरी नाईस. आणि क्वालिटी मला आवडली ह्याची. ह्याला ग्रिप वगैरे पण छान आहे पकडायला, मस्त. आणि याचं बटन मेन मोठं आहे. बऱ्याचदा असं असतं की छोटं बटन असेल तर ते ओपनच होत नाही, प्रेसच केलं जात नाही. पण हे मस्त आहे. वा. याच्यामध्ये हे प्रिंट पण आहेत का? यामध्ये प्रिंट पण आहे आपल्याकडे, कलर्स पण आहे. आता ही तर कॅमो प्रिंट आहे. वा, कसली कूल वाटतेय. मस्त. सो दिस फॉर 800. या. यामध्ये ब्लॅक, ग्रीन, ब्राऊन, ग्रे असे खूप सारे कलर्स अवेलेबल आहे. आणि यामध्ये हँडलचे पण डिफरंट प्रकार. आता हे हँडल तुम्ही बघणार तर ग्रिपच्या हिशोबाने हँडल खूप मस्त आहे. ओ येस. सो हे बघा, हे जे तुम्ही बोट आहेत ती व्यवस्थित त्याच्यावरती राहतील, टिकतील, घसरणार नाही, त्यासाठी म्हणून ह्याचा योग्य वापर केला जाऊ शकतो. हे बघा, हे अशा पद्धतीने होल्ड करायला मस्त आहे. स्पेशली व्हेन आपले हात ओले असतात ना तेव्हा ते स्लिपरी होतात. त्या हिशोबाने हे. सो दिस इज फॉर 800. ही 800 रुपयाची. मस्त. आणि हे 3 फोल्ड आहेत का? हा, हे 3 फोल्ड अम्ब्रेलाज आहे. हा, म्हणजे जी पर्स किंवा आता स्लिंग बॅग असते त्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवण्यासाठी म्हणून ह्याचा उत्तम वापर होऊ शकतो. आता यामध्ये पण आपल्याकडे खूप मोठी रेंज आहे. आता ही 3 फोल्ड मध्ये हे जेंट्स साठी आम्ही प्रिंट्स बनवले आहे. नॉर्मली जेंट्स साठी ब्लॅक यूज करून ते त्यांना आहे की म्हणजे आम्हाला पण व्हरायटी पाहिजे, काय डिफरंट पाहिजे, तर जेंट्स साठी आम्ही व्हरायटीज बनवली आहे. सो दिस इज इन चेक्स. हा, शर्ट पॅटर्न्स वगैरे. यामध्ये पण खूप सारे कलर्स, खूप सारे प्रिंट्स. ओ वाव. ते बघा, छोटं चेक्स, त्यानंतर ब्लॅक अँड व्हाईट, असं जे हवंय तुम्हाला तुम्ही त्या पद्धतीचे चेक्स घेऊ शकता. हे सुंदरच आहे. आणि व्हरायटी मुळात खूप उत्तम व्हरायटी आहे यांच्याकडे. मस्त. बरेच प्रिंट ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळतील. आणि हे खालती ते प्लेन आहेत का? प्लेन आहे, पण यामध्ये पण बॉर्डर प्रिंट दिली आहे. तुम्ही हे बघू शकता. येस, तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला समजेल. ओ येस. हे बघा, म्हणजे ज्यांना प्लेन ब्लॅक नकोय त्यांच्यासाठी असे डिझाईन्स पण केले गेलेत. व्हेरी नाईस. आणि क्वालिटी खूप छान वाटते. नायलॉन फॅब्रिक आहे हे पण. व्हेरी नाईस. आणि सगळ्यात मेन इंटेन्शन जे प्रिंट्स करायचे आहे ना, की नॉर्मली अम्ब्रेला, ब्लॅक अम्ब्रेला सगळ्यांकडे असते. बरोबर. तर ते हरवणं, मिक्स होणं खूप कॉमन आहे. राईट. असं काय असेल ना तर डिस्टिंग्विश करायला खूप इझी होणार की आपली अम्ब्रेला आहे. मस्तच आहे हे. आणि हे बघा, आतमध्ये जे सगळं स्टिचिंग आहे हे सगळं ह्यांच्याकडे आतमध्ये केलं जातं. आम्ही ती प्रोसेसही तुम्हाला दाखवणार आहोतच की नेमकी एक अम्ब्रेला किंवा एक छत्री बनायला किती मेहनत लागते किंवा काय प्रोसेस ती फॉलो करते. तर मग ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवणार आहोतच. पण हे आतलं तुम्ही कम्प्लीट स्टिचिंग बघा, सगळे रॉड्स बघा, त्याची क्वालिटी खूप चांगली आहे. युजली असं होतं ना की मी पर्सनल अनुभव सांगते, जेव्हा आय गो टू अम्ब्रेला शॉपिंग मार्केट्समध्ये तेव्हा ते गंजलेलं असतं आतमध्ये मोस्टली. म्हणजे बऱ्याचदा असं असतं की ते सेल द ओल्ड स्टॉक दॅट दे हॅव. बट आय थिंक दिस इज अ व्हेरी गुड टू गो प्रोडक्ट. म्हणजे मला पर्सनल अनुभव आहे की ते गंजलेलं असतं, त्यामुळे ते लवकर खराब होणं, तुटणं हे साहजिक आहे. पण हे जर नवीन कोरं असेल तर हे बराच काळ टिकून राहू शकतं. बरं, नाव आय विल कम टू द पॉइंट की तुटण्यावरनं माझ्या लक्षात आलंय की आपल्याकडे रिपेअरिंग सर्व्हिसेस पण असतात, राईट? सो हाऊ इट इज, ती प्रोसेस काय आहे?
रिपेअरिंग सर्व्हिसेस म्हणजे जर तुम्ही अम्ब्रेला यावर्षी आता कुठली अम्ब्रेला परचेस केली आणि 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर त्याला काय झाला, म्हणजे जर हातातून पडली आणि काय तुटलं वगैरे, तर ते रिपेअर होऊ शकतं. जर का फिजिकल डॅमेज असेल तर बेसिक चार्जेस लागतात 20, 30, 40 जे पण म्हणजे अम्ब्रेलाचे पार्ट बदली करायचे अकॉर्डिंगली, तर ते रिपेअर पण सर्व्हिस तुम्हाला इकडे मिळेल. ओके. आणि जर का मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट म्हणजे रिबीट निघाला का स्टिचिंग वगैरे निघाले तर ते पण आम्ही रिपेअर करतो, पण त्याचं ते फ्री ऑफ कॉस्ट असतं. ओके, ग्रेट. आणि तुमच्या इथे असं लिहिलेलं पाहिलं मी की ओल्ड जे अम्ब्रेलाज आहेत ते रिपेअरिंगचं ड्युरेशन तुम्ही लिहिले, महिने लिहिले, त्याचा अर्थ काय आहे? नॉर्मली काय आहे की जर आमचे अम्ब्रेला जी आहे असे आमचे कस्टमर जे एक अम्ब्रेला 10 वर्ष 15 वर्ष ते युज करतात, अजून युज करतात, तर त्यांची जी ओल्ड अम्ब्रेलाज आहे, आता अम्ब्रेलाला 4 वर्ष झाले आणि फॅब्रिक खराब झालं 4 वर्षानंतर, तर तुम्ही ती अम्ब्रेला आणू शकता परत आमच्या इकडे आणि आम्ही त्याचं फॅब्रिक परत चेंज करून देतो. येस, त्याचे बेसिक चार्जेस लागतात, पण तुमची अम्ब्रेला ऑलमोस्ट पूर्ण नवी होऊन जाते, म्हणजे अर्धा कॉस्ट मध्ये. आणि खूप लोकांसाठी अम्ब्रेला एक प्रोडक्टचा बियॉन्ड आहे, म्हणजे खूप लोकांसाठी ती एक मेमरी आहे, इमोशन्स आहे, खूप लोकांसाठी इमोशन्स आहे, तर ते पण रिपेअर होतं. जे ओल्ड अम्ब्रेलाचे रिपेअरचे ड्युरेशन आहे ते सप्टेंबर टू एप्रिल. ओके, म्हणजे जे जुने अम्ब्रेलाज आहेत ते रिपेअर करून हवे सप्टेंबर टू एप्रिल. येस, ते मे, जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यामध्ये पॉसिबलच नाही रिपेअर करणं, कारण एवढं नवीनचं लोड असतं. आता आपण कारखाना बघत आहोत, तुम्ही बघणार की एवढे तिकडे मेस्डअप आहे की जुनं घेणं पॉसिबलच नाही. राईट. सो मंडळी, स्टोअर मध्ये आला तर इथे त्यांचे इन्स्ट्रक्शन सगळीकडे लिहिलेले आहेत, सो इन्स्ट्रक्शन तुमच्या लक्षात येतीलच. सो लेट्स गो अहेड. आपण 600, 800 ची अम्ब्रेला पाहिली, आता त्याच्यानंतर कोणती पाहतोय? आता आपण जेंट्स मध्ये जम्बो साईज बघूया, 3 फोल्ड मध्ये. जम्बो. येस, हे पण मस्त आहे अम्ब्रेलाज, तुम्ही बघू शकता. आणि याचे हे सेमी फायबर फ्रेम आहे. आता याचे कुठले कुठले पार्ट्स नाही फायबर युज केलाय. फायबर आहे. ओके. येस, आता तुम्ही हे बघणार ना, हे फायबर आहे. ओ येस. सो हे बघा, हे जे ते दाखवतायत हे फायबर आहे, जे त्यांच्या हातात तुम्ही पाहताय. दिस इज फायबर. आता याचे रिझन हे आहे, फर्स्ट तर अँटी रस्ट. फायबरला रस्ट लागणारच नाही, म्हणजे ते जर 24 आवर्स पण ते पाणीच्या आतमध्ये असेल ना तरी फायबरला रस्ट नाही लागणार. हा, येस. आणि सेकंड ची हे लाईट वेट आहे. आता ही अम्ब्रेला तुम्ही बघा, एवढी मोठी साईज होऊन पण ही लाईट वेट होते. ऍक्च्युअली मगाशी जी आपण बघितली होती 500 ची, दॅट वॉज अ बिट हेवी, आणि 800 ची तर त्याहून हेवी. येस, ही फुल मेटल आहे. हा, आणि ही फायबर आहे. तर खूप लोकांना असतं की बॅगचं ऑलरेडी वेट आमचं 5-6 किलो आहे, त्यामध्ये एक अर्धा किलोची अम्ब्रेला नाही पाहिजे आम्हाला, तर त्यांच्यासाठी दिस इज द बेस्ट ऑप्शन, कॉम्पॅक्ट आणि एकदम मोठी साईज. वा. सो जम्बो साईज ही कितीची आहे? ही 900 ला आहे. 900 ला. आणि ही मला सांगायला आवडेल की ह्याचे तुम्ही जर हे पाहिलं हँडल, तर अगेन ह्याला पण ग्रिपसाठी खूप सोयीस्कर आहे. आणि ऑल्सो हे तुम्ही तुमच्या बॅगचे जे बाजूला पाण्याची बॉटल ठेवण्याचं जे सेक्शन असतं तिथे पण हे इझिली राहू शकतं. येस. आणि हे बघा, यामध्ये डिफरंट कलर्स आहे आपल्याकडे. सो ज्यांना प्लेन हवंय त्यांच्यासाठी प्लेन पण आहे इकडे. वा. सो हे बघा, हे एवढे वेगवेगळे प्रिंट ऑप्शन्स तुम्हाला त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. सो तुम्ही तुमच्या आवडीचा रंग इकडनं निवडू शकता. व्हेरी क्लास. दिस इज फॉर 900. या, दिस फॉर 900. ग्रेट. आणि हे फ्रिल वाले आहेत का खालती? हा, हे फ्रिल वाले. बऱ्याच लेडीजचं असतं ना, आम्हाला फ्रिल वाली अम्ब्रेला हवी. वा. सो हे बघा, इथे फ्रिल आहे या पूर्ण छत्रीला. सो जेव्हा तुम्ही फिरणार तेव्हा किंवा कुठेही चालत जाणार तेव्हा ते फ्रिल दिसून येईल. आणि ह्याच्यामुळे एक फायदा असा होतो की पाणी ना म्हणजे पडत नाही इझिली अंगावरती, ह्याच्यामुळे तो एक फायदा ह्याचा खूप चांगला होतो. आणि अगेन ह्याच्या आतमध्ये पण फायबर आहे का? नाही, ही मेटल आहे. ही मेटल आहे. मेटल आहे, पण पावडर कोटेड आहे. वा, दिस इज व्हेरी नाईस. म्हणजे मला आवडली आहे ही. कॅरी करायला किती क्लास आहे ना. अच्छा, किती सुंदर प्रिंट आहे हे पण. दिस इज सुपर कूल. मस्तच आहे हे. सो ह्याच्यामध्ये पण अजून बरेच प्रिंट्स आहेत, राईट? सो ते बघा, तिकडे तुम्हाला बरेच प्रिंट ऑप्शन्स मिळणार आहेत. सो इथे तुम्ही खरेदीला आला तर तेव्हा तुमच्या लक्षात येईलच, बरेच ऑप्शन्स आहेत. तुम्ही या खरेदीला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे कोणते आहेत खालती? हे सगळं प्लेन आहे आणि प्रिंटेड आहे. म्हणजे हे आता हे फॅब्रिक सॅटिन झालं. हो. आणि हे जे आहे आम्ही क्लासिफिकेशन केलेलं आहे, हे सॅटिन आहे आणि हे नायलॉन आहे. तुम्ही यामध्ये बघू शकता की असे प्लेन सॉलिड कलर्स आहे विथ बॉर्डर वगैरे. असे प्रिंट्स आहे सेल्फ प्रिंटेड. वाव, छान आहे, मस्त आहे हे पण. आणि हे ऍक्च्युली कॅरी करायला सोयीस्कर आहे. म्हणजे तुमची एक स्लिंग बॅग असेल किंवा टोट बॅग तुम्ही कॅरी करताय तेव्हा पण कॅरी करायला चांगली आहे ही. ह्याची काय किंमत आहे? ही 600. 600 रुपयात पण खूप चांगलं बजेट फ्रेंडली ऑप्शन आहे. आणि इथे बघा केवढे ऑप्शन्स ठेवलेत. आम्ही खूप लिमिटेड व्हरायटी सध्या दाखवतोय, पण इथे आलं तर तुम्हाला बरीच व्हरायटी पाहता येऊ शकते. सी फ्लोरल प्रिंट हवाय, प्लेन कलर हवाय, प्लेन मध्ये हवी तर त्याचेही ऑप्शन्स आहेत. सो नेक्स्ट काय बघतोय आपण? नेक्स्ट आपण ही बघू शकतो. ही पण एक आहे. हे पण हे म्हणजे आम्ही याचं नाव रोज गोल्ड ठेवलंय. हा, रोज गोल्ड अम्ब्रेला, कारण आतून जी प्लेटिंग आहे ही रोज गोल्डची आहे, कोटिंगची केली आहे. आणि हे एकदम थिक फॅब्रिक आहे, तुम्ही बघणार. पेस्टल शेड्स मध्ये वजनच नाही वाटत त्या फॅब्रिकला. व्हेरी नाईस. आणि एकदम कोटेड फॅब्रिक आणि साईज पण मोठी आहे, म्हणजे इझिली 2 लोकांना कव्हर करू इझिली राहू शकतात. करेक्ट. यामध्ये पण आपल्याकडे कलर्स आहे. असे प्रिंट्स पाहिजे तर हे प्रिंट्स आहे. पेस्टल, ज्यांना पेस्टल कलर खूप आवडतात त्यांच्यासाठी एक खूप मस्त ऑप्शन आहे.
सो हे बघा, हे बाहेरून तुम्हाला हे अशा पद्धतीचं आहे, पण हे आतून हे अशा पद्धतीचं असणार आहे. व्हेरी सुपर कूल, मस्त. आणि साईज तुम्ही बघू शकता केवढी मोठी साईज आहे ही पण. ह्याची काय किंमत आहे? 900. बर. सो मला असं वाटतं, जसं जयने सांगितलं की त्यांच्याकडे कस्टमर असे आहेत की 10-10, 15-15 वर्ष एक छत्री वापरतायत. सो यंदा जर तुम्हाला नवीन छत्री घ्यायचा विचार करायचा असेल तर मग आय थिंक इट इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. जर 10-10 वर्ष लोक एक छत्री वापरतायत तर माझ्या मते तरी 900 रुपये तुम्ही इझिली ते मोजू शकता, जेणेकरून 10 वर्षांसाठी ती एक इन्व्हेस्टमेंट असल्यासारखी आहे. ग्रेट. व्हॉट एल्स आर वी सीइंग टुडे? येस, सो बाकी तर अम्ब्रेलाच आपल्याकडे व्हरायटी तर खूप आहे. अशी तुम्ही बघू शकता 2 फोल्ड मध्ये. एक आपली कलर चेंजिंग आहे, ती आपण बघू शकतो की दॅट इज अन एक्सलेंट अम्ब्रेला. म्हणजे कलर चेंजिंग, हो, म्हणजे रंग बदलणारी छत्री, ह्याला मी नाव दिलं होतं, रंग बदलणारी छत्री. त्यामुळे हे तुम्ही हे बघा, हे जे डिझाईन तुम्ही पाहताय ह्याच्यावरती पाणी पडलं ना की त्याचा रंग बदलतो. सो मॅजिक छत्री आहे ही, जादू. सो हे बघा, जेव्हा जेव्हा तुम्ही पावसाळ्यात जाणार, जेव्हा जेव्हा छत्री भिजणार, तेव्हा तेव्हा त्याचा रंग बदलणार. सो असे बरेच डिझाईन ऑप्शन्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. आणि नंतर हे जेव्हा सुकणार तेव्हा ते नॉर्मल बॅक टू व्हाईट जसं आहे तसंच होणार आहे. त्यामध्ये आपल्याकडे 6 कलर्स आहे: पिंक, ब्ल्यू, ब्लॅक, मरून, सी ग्रीन. सी अगेन त्याच्यावरती असे तुम्हाला पाणी पडलं पावसाचं की ते रंग बदलणार. म्हणजे एकंदरीत रंग बदलणारी छत्री असं आहे ते. सुपर कूल, मस्त. आणि हे सुकल्यानंतर सेम असंच होऊन जाणार. आपण हे वाळण्यासाठी वेळ जातो का? म्हणजे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो ना की रंग बदलणारी आहे, मग ह्याला वाळायला वेळ जातो? नाही, हे सगळं नॉर्मली जसं होऊन जातं नॉर्मल तसंच ना. ह्याची काय किंमत जाते? 800 रुपये. येस. वाव. ही पण जम्बो साईज आहे, मोठी साईज आहे. ओ येस, हो, ही पण जम्बो आहे. जम्बो आहे, येस. मस्त. आणि ऍक्च्युली कॅरी करताना काय क्लास दिसेल ना. दिस इज प्रिटी. मला आवडली, ही खूप मस्त आहे. आणि माझ्याकडे जी छत्री मी वापरते ती सुद्धा ह्यांच्याकडनंच घेतलेली आहे, मरून कलर मध्ये. आय स्टील यूज दॅट. सो ती खूप क्लास दिसते. आणि पावसाळ्यात ऍक्च्युली मी नोटीस केले, 10-12 जण नोटीस करतात तुम्हाला की अरे यांच्या छत्रीचा रंग बदलतोय म्हणून. सो याच्यामध्ये अजून डिझाईन ऑप्शन्स असतील आपल्याकडे. हा, वेगवेगळे प्रिंट्स आहे, डिझाईन्स आहे. जसे हे बघा, हे सी ग्रीन. वा, बघू शकता ते आपण. किती सुंदर. आणि खूप लोकांसाठी ना हे गिफ्टिंग साठी खूप मस्त, म्हणजे प्रोडक्ट खूप चांगले गिफ्टिंग साठी. हो, सुपर प्रिटी, मस्तच आहे. बटरफ्लाईज, फ्लावर्स, वेगवेगळे डिझाईन ऑप्शन्स तुम्हाला मिळणार आहेत. आणि हे तुम्ही त्यांच्याकडनं वेबसाईट वरनं पण त्यांच्या खरेदी करू शकता. आणि तुम्ही ऑर्डर जर घ्यायची असेल ऑनलाईन तर तुम्ही व्हॉट्सअप वरती पण ऑर्डर घेता का? हा, व्हॉट्सअप वर पण घेतो आम्ही. काय प्रोसेस असेल ऑनलाईन ऑर्डरची? जर तुम्ही ही व्हिडिओ पाहतात तर व्हिडिओमध्ये जी अम्ब्रेला तुम्हाला आवडली त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि आमचा व्हॉट्सअपचा जे नंबर आहे त्याच्यावरती पाठवून द्या, तुमचा ऍड्रेस पाठवून द्या आणि आम्ही कुरिअर थ्रू डिलिव्हर करू शकतो. काय प्रॉब्लेम नाही. ऑल ओव्हर इंडिया. ऑल ओव्हर इंडिया. ऑल ओव्हर इंडिया. ग्रेट. तर मंडळी, ऑल ओव्हर इंडिया त्यांची डिलिव्हरी होऊ शकते आहे. त्यामुळे नक्कीच त्यांचे प्रोडक्ट्स घ्या आणि घर बसल्या एका क्लिक वरती तुम्हाला यंदा पावसाळ्याची खरेदी करता येऊ शकते. सो ही तर झाली जादूवाली छत्री. पण ही मोठ्यांसाठी जशी आहे तशी लहानांसाठी आहे, जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात बरोबर. तर तीही दाखवा मला, लहान मुलांसाठीची. एका छताखाली इतके सारे ऑप्शन्स छत्रीचे, म्हणजे भारीच आहे. हे लहान मुलांसाठी कलर चेंजिंग ऑप्शन्स आहे, हे बघा. हा, दिस इज क्यूट. डायनासॉर्स वगैरे. आता तुम्ही जर याच्यावरती पाणी स्प्रे करणार तुम्हाला समजेल. हा, मी करू? हा, करा. येस, याच्यावरती करा. हे डायनासॉर्स वगैरे पण अक्षर कलर. दिस इज क्यूट. कसलं भारी. आणि ह्याच्यावरती हे शार्क्स आहे. येस, यामध्ये अशी खूप सारी प्रिंट्स आहे. कसलं गोंडस आहे हे. हे बॉईज गर्ल्स दोन्ही यूज करू शकतात. ही जी आहे स्पेशली युनिकॉर्न प्रिंट्स आहे, ही गर्ल्स साठी आहे. हे पण मस्त कलर. हो, हे युनिकॉर्न्स आहे. हे पण आपण करून बघूयात. मला गंमत वाटते हे सगळं करायला. सो आपण हे साधारण असं पसरून देऊ. कसलं भारी वाटतंय ना. आणि ह्यांची कॉस्ट काय जाते साधारण? 350. येस. सो आणि ही साईज साधारण किती वयातील मुलं यूज करू शकतात? अराउंड टिल 14 इयर्स. टिल 14 इयर्स. 13-14 इयर्स. या. वाव. सो अगेन एक खूप क्यूट प्रिंट आहे ही मरमेडची. सो हे बघा, हे कॅरी करायला पण चांगलं आहे. आणि एवढी मोठी आहे ही की साधारण लहान मुलांची जी बॅग असते ते जर असं धरून चालले तर बॅग भिजणार पण नाही. मस्त. आणि ऑफकोर्स छोटे छोटे डिटेलिंग आहे. इथे नाव लिहू शकता आणि ऍड्रेस पण लिहू शकता. हे किती कमाल डिटेलिंग दिलेलं आहे यंदा.
तो लहान मुलाची स्वतःची हक्काची छत्री म्हणून ते इथे नाव लिहू शकतात, स्टँडर्ड कोणत्या डिव्हिजन मध्ये वगैरे ते लिहू शकतात. आणि हे ओपन करायला आणि बंद करायलाही सोपं आहे, त्यामुळे लहान मुलं स्वतः एका छत्रीला हँडल करू शकतात. खूप क्यूट आहे. सो दिस इज फॉर 350. याच्या मागे आमचं इंटेन्शन काय होतं की नॉर्मली शाळेमध्ये किंवा क्लासमध्ये जातात ना, तर लहान मुलांची छत्री हरवते आणि विसरते वगैरे, त्यांचे फाईट्स होतात की ही माझी आहे ती त्याची आहे. तर त्यापेक्षा बेटर की तुमच्या मार्करने नाव लिहून घ्या याच्यावर. एकदम सिम्पल. ह्याच्यात बरेच प्रिंट ऑप्शन्स आहेत. इकडे त्यांनी खूप कलेक्शन लावलेलं आहे. सो जर तुम्ही इथे आला तर तुम्हाला बरंच कलेक्शन पाहता येईल. आम्ही खूप लिमिटेड व्हरायटी सध्या दाखवतोय. अजून काय आपण लहान मुलांच्या छत्रीमध्ये व्हरायटी पाहू शकतो? लहान मुलांच्या छत्रीमध्ये बाकी ही एक आहे, ही तर आपली म्हणजे 5 years to 10 years साठी एक कानवाली अम्ब्रेला. ओ दिस इज क्यूट. हे यांच्यासाठी आहे, प्ले ग्रुपला वगैरे जातात ना. करेक्ट. प्ले ग्रुप, नर्सरी त्यांच्यासाठी. कसलं गोंडस आहे. ह्याची काय प्राइस आहे? हे 250. सी अगेन हे पण छोट्या मुलांना कॅरी करताना पण काही लागणार नाही, ह्याची योग्य काळजी घेतली गेली आहे. किती छान. आणि एक चिमुकली आली इकडे खरेदीला. हाय. हे बघा, ही एक आहे, ही कव्हर वाली अम्ब्रेला आहे. ओ अच्छा, कव्हर वाली. हा म्हणजे यूज झालं की हा कव्हर तुम्ही लावू शकता. कसलं भारी. म्हणजे फोल्ड करता येत नसेल त्यांना, त्यांच्यासाठी हे मस्त आहे. सो हे बघा, हे अशा पद्धतीचं योग्य पद्धतीने फोल्ड करून ठेवलं जाऊ शकतं. आणि मेन शाळेमध्ये जेव्हा आपण घेऊन जातो तेव्हा छत्री ओली होते, तेव्हा ह्याच्यामुळे काही खराब होत नाही ना, म्हणजे पाणी ह्याच्या आत राहतं बऱ्याचदा, तर त्यामुळे छत्री खराब होते का? होऊ शकते ना. त्यामुळे आपण इट इज बेटर की आपण त्याला ड्राय करून मग ते पॅक करावं. ऑलवेज ऍडवाइजेबल आहे की आपल्याला यूज केल्यानंतर तुम्ही सुकवली ना तर त्याची लाईफ अजून वाढेल. अदरवाईज पाणी आतमध्ये साठलेलं असेल तर ते ओव्हर द इयर्स फॅब्रिकला पण थोडं खराब करणार आणि फ्रेमला पण खराब करणार. ओके, बरं. ऑलवेज ऍडवाइजेबल की ड्राय करा. सो त्याच्यामध्ये पण हे बघा, हे मला खूप आवडलंय. इथे आईस्क्रीम आहे. होल्डरलाच आईस्क्रीम आहे, त्यामुळे मुलांना एवढी गंमत वाटणार आहे ना पावसाळ्यात पण फिरताना आणि शाळेत जाताना. हे आईस्क्रीमचं होल्डर आहे आणि ओपन करायला बटन खूप सोयीस्कर आहे. सो हे पण बघा, किती मोठी छत्री आहे ही. दिस इज सुपर कूल. बरेच प्रिंट ऑप्शन्स आहेत. आम्ही खूप लिमिटेड आता सध्या दाखवू तुम्हाला. आता लेट्स मूव्ह ऑन टू समथिंग डिफरंट. अजून काय आहे मोठ्यांसाठी? लॉंग मध्ये यावर्षी खूप युनिक व्हरायटीज, खूप नवीन व्हरायटीज आली आहे. तर हा म्हणजे यामध्ये आपण जर सगळ्यात पहिले बघूया तर ही पेगोडा अम्ब्रेला आहे. ओके. दिसायला एकदम नॉर्मल वाटते पण यामध्ये 7 लेअर फ्रिल्ड आहे. आता तुम्ही बघणार की ओह दिस इज नाईस. वा. सो हे ऍक्च्युली ते राजकन्या वगैरे घेऊन फिरतात तसं ना. दिस इज नाईस. दिस इज कूल. आणि हे ऍक्च्युली फ्रिल आहे आणि हे स्टिच केलं गेलंय. सो ह्याची स्टिचिंगची पण क्वालिटी बघा किती कमाल आहे. हे सगळं शिवलं गेलेलं आहे. स्टिचिंगची क्वालिटी उत्तम आहे आणि आतून पण तुम्ही जर बघितलं तर त्याला प्रॉपर 2 लेयर्सने त्याला स्टिफ करण्यात आलेलं आहे आणि हे कॅरी करायला पण सोपं आहे. जर थोडीशी हेवी जरी असली तरी हे कॅरी करायला मस्त आहे. दिस इज नाईस. आणि हे वरून शेप बघा ह्याचा असा आहे, अशा पद्धतीचा. काय किंमत आहे ह्याची? 800 रुपयाला. बस. व्हॉट एल्स डू वी हॅव फॉर? पहिले आपण वुमेन्सचं बघूया. हे ट्रान्सपरंट अम्ब्रेला आहे. ट्रान्सपरंट. ओ येस. तुम्हाला इथं म्हणजे नाईस. सो ह्याच्यामुळे ना एक चांगलं काय माहितीये, हे एकदम असं खोलगट आहे, त्यामुळे ना तुमची भिजण्याची जी शक्यता आहे पावसात ती फार कमी होते. द रिझन इज की तुम्ही कुठूनच भिजणार नाही. बऱ्याचदा असं होतं की अशी फार पसरट असेल ना छत्री तर मग त्यामुळे भिजण्याची भीती असते, पण ह्याच्यात नाही भिजणार. आणि हे बघा, ट्रान्सपरंट जरी असलं तरी त्याच्यावरती असं सुंदर प्रिंट आहे, असं वाटतं की नेटची छत्री आहे, पण ती नेटची नाहीये. दिस इज नाईस. काय किंमत आहे ह्याची? ही 500 ला आहे. ही 500 ला आहे. येस. यामध्ये पण आपल्याकडे कलर्स आहे. ब्लॅक आहे, पिंक आहे, व्हाईट आहे. ब्लॅक, पिंक आणि व्हाईट असे कलर्स आहेत. हे बघा, ह्याच्यावरती तर गुलाब आणि असे सुंदर सुंदर हृदय आहेत. कसलं भारी वाटतंय. हे छान आहे. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक आहे, ती आहे व्हाईट. हे पण एकदम वाव. सो अगेन हे बघा, सुंदर आहे ना ही. सो ही 500 रुपयाला मिळणार आहे. आवडली आहे मला ही. प्रिटी आहे. आता मोठ्यांची छत्री, त्यामध्ये पण बरीच मोठी व्हरायटी आहे. त्यातलं आपण जरा कलेक्शन पाहूयात, राईट? येस. काय दाखवताय ना? स्पेशालिटी या वर्षीची आम्ही एक ही वाईल्ड लाईफ सिरीज आहे. यामध्ये आम्ही अजून पण ऍक्च्युअल प्रिंट्स यूज केले आहे. म्हणजे हे आमचे टीमचेच एक फोटोग्राफर आहेत, त्यांनी फोटो क्लिक केले आणि त्या फोटोजना आम्ही अम्ब्रेलाजवर एक्सपोज केले. सो दीज आर योर फोटोज? दीज आर फोटोज. येस. हा. कसलं भारी. हे एलिफंट आहे आणि हे त्यांचं स्वतःच क्लिक केलेले पिक्चर्स आहेत. फारच युनिक आहे हे तर. येस. यामध्ये हे बघा वाईल्ड लाईफ सिरीज आहे. यामध्ये आम्ही खूप सारे असे प्रिंट्स काढले आहे. हे बघा, वाईल्ड लाईफ सिरीज असं त्यांनी लिहिलेलं आहे आणि वेगवेगळे प्रिंट्स आहेत त्याच्यामध्ये. हे बघा, मदर अँड कब. ओह दिस इज नाईस. कसलं भारी आहे. आणि हे त्याचं स्वतःचे पिक्चर्स क्लिक केलेले त्यांनी अम्ब्रेलावरती.
प्रिंट केले. व्हेरी नाईस. काय किंमत जाते याची? ही 1100 1100. 1100. येस. यामध्ये अशीच म्हणजे 3 प्रिंट्स आहे, एक एलिफंट, एक चीता आणि एक हे लेपर्ड. ओ वाव, दिस इज सुपर कूल. खूपच भारी आहे तर. आणि हे खूप जम्बो साईज आहे. जम्बो साईज आणि फ्रेम पण पूर्ण फायबर फ्रेम आहे. लाईट वेटेड आणि येट साईज मोठी. हा ऍक्च्युली बऱ्यापैकी मोठी साईज आहे. आणि मला हे सांगायला आवडेल की बरेचसे अभिनेत्री वगैरे ना हे असे अम्ब्रेलाज युज करतात मोठे साईजचे. करेक्ट करेक्ट. सो हे तुम्ही पण युज करू शकता जर तुम्हाला अजिबात पावसात भिजायला आवडत नसेल तर. एक आपण अजून एक व्हरायटी पाहूया. ही पण एक जबरदस्त अम्ब्रेला आहे. म्हणजे नॉर्मली ही आमचे सीएम कॉन्वॉय वगैरे, होम मिनिस्टर कॉन्वॉय, त्याच्या कॉन्वॉय मध्ये ही अम्ब्रेला जाते. ओ येस. तर हे डबल डेकर अम्ब्रेला आहे, विंड प्रूफ. आणि तुम्ही साईज बघणार ना तर यामध्ये 3 लोक कम्फर्टेबली येऊ शकतात, एवढी मोठी साईज आहे. बरीच मोठी आहे ही. आणि हे ऍक्च्युली डबल लेअर मध्ये, राईट? डबल लेअर. याचा ऍडव्हान्टेज आहे की जर वारा आला तर इथून वारा निघून जाईल. हे जे फ्लॅप्स दिले आहे ना, इथून वारा निघून जाईल आणि अम्ब्रेला पलटी नाही होणार. ओ, तर त्या इंटेन्शनने हे डिझाइन बनवली आहे. सो हे जे बाहेरून दादांनी हे ओपन करून दाखवलंय, हे आतल्या बाजूला जर दाखवायचं झालं तर हे बघा, हे इथून वारा निघून जाणार. ते त्यामुळे छत्री उलटी नाही होणार. इकडनं ऑलरेडी तिकडनं बाहेरून वारा येणार आणि इकडनं निघून जाणार. छत्री उलटी होण्याचे चान्सेसच नाहीयेत. दिस इज नाईस. ह्याची काय किंमत जाते? ही 1100. 1100 ला. येस. वा, मस्त आहे. सो हे पॉलिटिशियन्स आणि मोस्टली ते लोक येस येस यूज करतात. येस, हाय एंड गव्हर्नमेंट ऑफिशियल्स वगैरे त्यामध्ये यूज होते. एक अजून एक अम्ब्रेला आहे, एकदम सिंपल डिसेंट आणि कलर खूप छान आहे ह्याचा. हा येस. वा, पण हे ऍक्च्युली वेटला अजिबात नाही वाटत. एकदम लाईट वेट. हे सगळं फायबर फ्रेम आहे ना, त्यामुळे सगळं वेट कमी होऊन जातं. बट विच इज बेटर, फायबर फ्रेम की स्टील वाली? मेटल. मेटल आणि फायबर दोन असतात. तर हा, हे जे आहे ना फायबर, याचा ऍडव्हान्टेज आहे की लाईट वेट आहे, जंग लागत नाही. ओके. मेटलचा ऍडव्हान्टेज आहे की मजबूत आहे पण खूप हेवी आहे. आणि त्याला रस्ट लागू शकतो. दोघांचे प्रोज अँड कॉन्स आहे. बट लॉंग अम्ब्रेलाज मध्ये 90% ऑफ द अम्ब्रेलाज फायबर मध्ये. 90%. येस येस. हार्डली 1-2 मॉडेल्स आहेत जे आम्ही मेटल मध्ये बनवतो, जशी आपली ही अम्ब्रेला. ही म्हणजे आपली ट्रेडिशनल, म्हणजे ही अम्ब्रेला ऑलमोस्ट आम्ही 40 इयर्स ने ही सेम अम्ब्रेला बनवत आहात. म्हणजे हे आमचं ट्रेडमार्क प्रोडक्ट आहे. हे बघा, 40 वर्षांपासून ही मॅन्युफॅक्चर केली जाते. कमल शेप अम्ब्रेला. ओ, आतमधून बघा ही कशी आहे. कमळ शेप अम्ब्रेला. ऍक्च्युली कमळाची जशी फुलांची, कमळाचं फुल जसं असतं त्याच्या कळ्या जशा असतात त्या पद्धतीचं हे दिसतंय व्यवस्थित. आणि हे मागून तुम्हाला हे अशा पद्धतीने दिसणार आहे. याच्या आतमध्ये जे शेप आहे ना, याचं म्हणजे फक्त डिझाईन साठी नाही बनवलं, याची स्ट्रेंथ आहे ना अम्ब्रेलाची डबल होऊन जाते. ही गावी वगैरे युज करतात, जिकडे वारा वगैरे खूप जास्त असतो ना, तिकडे ही अम्ब्रेला युज करतात. अशी काय रेंज जाते ह्याची? ही 500. 500 ला. येस. वाह, रफ अँड टफ. पण ही मॅन्युअल आहे. हा, ही म्हणजे हाताने उघडायची, हाताने बंद करायची. म्हणजे this generation doesn't prefer. Seniors do prefer. Definitely. नेक्स्ट काय बघणार आहोत आपण? एक युनिक व्हरायटी ही आहे. वुडन हँडल मध्ये ही अम्ब्रेला बनवली आहे. तुम्ही बघू शकता की याचं जे हँडल आहे हे फुल वुडन आहे. ओ येस. एकदम रॉयल अम्ब्रेला. याचं फॅब्रिक पण एकदम लाईट वेट आणि साईज पण एकदम मोठी. ओ, ऍक्च्युअल मध्ये सो साईज, रेंज किंवा तर मटेरियल सगळंच बघितलं तर कमाल आहे हे. आणि ह्याच्याकडे व्हरायटी किती आहे त्या बाबतीत हे इमॅजिन करा तुम्ही. सुंदर आहे हे. फॅब्रिक पण छान आहे याचं. म्हणजे टिल नाव आपण 20-30% व्हरायटी बघितली आहे. म्हणजे सगळं बघायला गेलो तर 1 hourचा व्हिडिओ होणार. दिस इज अगेन, हे खूप सुंदर आहे. आणि अगेन हे तितकंच लाईट वेट आहे, कॅरी करायला सोपं आहे. सो कॅरी करताना बऱ्याचदा असं होतं की आम्ही छत्री ठेवणार कुठे, पण बऱ्याचदा मी पाहिलेलं आहे लेडीजना हे छत्री कॅरी करतात का तर एकतर मोठे आहेत, त्यामुळे बऱ्यापैकी जे काही तुम्ही कॅरी करता स्वतःसोबत, बॅग असू दे, शूज किंवा अजून काही, तर ते खराब होत नाहीत ह्याच्यामुळे. सो ते एक फायदा आहे ह्याचा. ही रंग बदलणारी छत्री आहे का समोर ही ब्लॅक मध्ये? येस. लॉंग मध्ये पण आम्ही म्हणजे हे जे कलर चेंजिंग आहे हे कन्सेप्ट आम्ही किड्स मध्ये, लॉंग मध्ये आणि फोल्डिंग तिन्ही मध्ये आम्ही हे कन्सेप्ट युज केलाय. ओ नाईस. सो हे फॅमिलीसाठी कॉम्बो पॅक होऊ शकतो की आईसाठी, वडिलांसाठी आणि लहान मुलांसाठी. सो हे असं पॅक तुम्ही युज करू शकता. सो दिस इज अगेन जे मगाशी आपण बघितलं तसंच. सो हे बघा, पाणी जसं पडतंय तसं त्याचा रंग बदलतोय. जसं पावसात छत्री भिजणार त्या पद्धतीने त्याचा रंग बदलणार. भारी. सो हे कॉम्बो पॅक नक्कीच होऊ शकतो एका फॅमिलीसाठी, आई, वडील आणि मुलं त्यांच्यासाठी. याची काय किंमत आहे या मोठ्या छत्रीची? 800. अच्छा, सेम त्याच्यासारखीच ना, जी छोटी छत्री आहे त्याच्या. साईज पण सेम आहे. साईज पण सेम आहे? सेम आहे. येस येस. वा. ती फोल्डिंग मध्ये मोठी साईज आहे, लॉंग मध्ये सेम साईज आहे. ओके, ग्रेट. आता आपण छत्री तर बरंच बघून झालेलं आहे, बट लेट्स गो टू रेनकोट.
कारण की रेनकोटची पण खूप मोठी डिमांड असते पावसाळ्यामध्ये, स्पेशली जे शाळेत जाणारी मुलं आहेत आणि जे बाईक राईड करून ऑफिसला वगैरे जातात त्यांच्यासाठी. सो आपण त्याची रेंज बघूया. ठीक आहे. हा, तर सगळ्यात पहिले अम्ब्रेलाचं जे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे ते स्टार्ट होणं सगळ्यात पहिले फॅब्रिक. तर हे फॅब्रिकचे रोल्स आहेत, तुम्ही बघू शकता. यामध्ये सगळं डिफरंट टाईप्सचे फॅब्रिक्स आहे, डिफरंट क्वालिटीज आहे, डिफरंट कलर्स आहे, थिकनेस सगळ्यांची वेगळी आहे. तर जर आता आम्हाला या फॅब्रिकमध्ये अम्ब्रेला बनवायची आहे कुठल्याही फॅब्रिकमध्ये, तर सगळ्यात पहिले हे फॅब्रिक रोल होणार, फॅब्रिकची फोल्डिंग होणार. त्यानंतर हे काटा आहे, याला आम्ही कटिंगचा काटा म्हणतो, याच्यावरती हे फॅब्रिक लागणार. फॅब्रिक फोल्ड झालं त्यानंतर आमचे हे सगळं फर्मे असतात. आता हे बघा, हे असं एक फर्म आहे. हे आता 24.5 इंचेसचा फर्म आहे. तर हे जे फर्म आहे याच्या हिशोबाने असे आम्ही पॅनल्स कटिंग करणार. एकदा हे पॅनल्स कटिंग झाले त्यानंतर ते जाणार स्टिचिंग मशीनवर. हे बघा, इकडे सगळं स्टिचिंग मशीन्स आहे, हे स्टिचिंग मशीन्स लाईन अप आहे सगळं. तर तुम्ही बघू शकता की आता हे सगळं कॉर्पोरेटचे आता ऑर्डर्स चालू आहे, त्यामुळे तुम्हाला समजेल की हे कसं होणार. तर हे एक अम्ब्रेलामध्ये 8 पॅनल्स असतात, 8 पॅनल्स. तर हे पॅनल्स सगळं जॉईंट होणार. आता आपण हे जे पॅनल्स बघितले असे हे पॅनल्स हे जॉईन करत आहे. हे असे पॅनल्स जॉईन करून आपण 8चा पूर्ण एक घेरा बनवू. म्हणजे हे सगळं जॉईन होणार ना, त्यानंतर तुम्ही बघू शकता की या प्रकारचं काय एक फॅब्रिक रेडी होणार. हे बघा, 8चा म्हणजे हे 8चं एक पूर्ण घेरा आहे. हे एकदा तयार झालं त्यानंतर आपलं नेक्स्ट प्रोसेस असतं की याला स्ट्रॉंग करणं. तर ते स्ट्रॉंग या मशीनवर होणार. हे सगळं ऑटोमेटेड मशीन्स आहे. आता तुम्ही या मशीनवर बघू शकतात की हे सगळं कम्प्युटराइज मशीन्स आहे. हे बघा, हे सगळं ऑटोमॅटिक होतं. आता ही जी स्टिच आहे पहिले जी व्हायची ही हाताने व्हायची, पण आता हे सगळं ऑटोमॅटिक मशीन्स आहे, त्यामुळे याची स्ट्रेंथ पण वाढली आणि जे मॅन्युफॅक्चरिंग टाइम आहे ते पण कमी झाला. नॉर्मली म्हणजे एक अम्ब्रेला बनवायला आम्हाला म्हणजे एक हा घेरा तयार करायला म्हणजे नॉर्मली लागतात 5-7 मिनिट. हे मशीनमुळे ते ऑलमोस्ट झाला 5-10 सेकंड्समध्ये. तर ते खूप टाइम रेड्यूस झाला. आता आपण नेक्स्ट मशीन बघूया. हे सगळं तयार झालं, हा रेडी झाला. त्यानंतर याला फिट करायचं फ्रेमवर्स. आता हे अम्ब्रेलाचं फॅब्रिक तयार झालं आणि ही फ्रेम आहे. हे दोन्ही वेगवेगळं डिफरंट आहे. आता याला आपल्याला जॉईन करायचं. तर सगळ्यात पहिले काय होणार मला दाखवतो. हे जे टिप्स आहे याला आपण कॉर्नरला स्टिच करूया. हे बघा, हे पण सगळं ऑटोमेटेड मशीन्स आहेत. ते 8 पॅनल्स आहेत, आपण 8 टाइम्स हे होणार. सगळं कॉर्नर्सला स्टिच होणार. हे झालं त्यानंतर आपलं नेक्स्ट प्रोसेस आहे आतमधली फिक्सिंग. आता फ्रेम अम्ब्रेला आणि फॅब्रिक ते जॉईन झालं, फ्रेम आणि फॅब्रिक. आता त्यानंतर हे बघा, हे असं होणार काय. आता इकडे सगळं स्टिच करायला ते मॅन्युअल प्रोसेस आहे, पण ते पण मशीन्सनेच होतं म्हणजे, पण त्यामध्ये ह्युमन इंटरव्हेन्शन लागते. तर इथे सगळं ते स्टिच होणार. इसको एक फंदा लगाव ना और मजार लगाव ना. ते पण तुम्ही बघू शकता. हा, की ते स्टिच झाल्यानंतर ते प्रोसेस तुम्ही बघून घ्या. हे सगळं नायलॉन थ्रेड्स आहे. नायलॉन थ्रेडचं रिझन हे आहे की जर पाणी पण लागला तर कॉटन काय असतं की डिझॉल्व्ह होऊन जातं पाणीमध्ये ओव्हर द टाइम, पण हे नायलॉन आहे तर ते पण थ्रेड्स डिझॉल्व्ह नाही होणार. आणि ते झाल्यानंतर ती अम्ब्रेला अशी काय दिसणार. हे बघा, एकदम प्रॉपर फॉर्म. आता फक्त यामध्ये एक प्रोसेस बाकी आहे, ते आहे हँडल फिटिंग. त्या हँडलमध्ये ड्रिलिंग होणार आणि ते फिट होऊन जाईल. आणि हे जे आहे ऍक्च्युली हे आम्ही कस्टमाइज पण करतो. तर तुमचं ब्रँडचं अम्ब्रेलाचं असेल किंवा तुमचं कंपनीमध्ये आहे किंवा पक्षाचं आहे तर ते आपण याच्यावरती प्रिंट करू शकतो. आता हे इंडियन गव्हर्नमेंटचं ऑर्डर आहे, इंडियन पोस्टचं, तर त्याच्यावरती त्यांचं प्रिंट केलं आहे, लोगो, नाव वगैरे, आणि अशी अम्ब्रेला तयार केली आहे. आता आपण रेनकोटच्या सेक्शनमध्ये आलेलो आहोत आणि मला एक सांगायला आवडेल की रेनकोट्समध्ये पण बघा त्यांच्या सगळे रॅक्स भरलेले आहेत इथे आणि तिथे, आणि प्लस त्यांच्याकडे जे साईजेस अवेलेबल आहेत आणि त्याची कॉस्टिंग काय काय जाणार आहे ते सगळं त्यांनी इथे सविस्तर लावून ठेवलेलं आहे. सो तुम्ही फक्त तुमची साईज आणि लहान मुलांसाठीचे जे साईजचा नंबर आहे ते घेऊन यायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या आवडीचं इथे रेनकोट इझिली मिळू शकतं, विच इज अ व्हेरी सॉर्टेड थिंग. सो आपल्याकडे स्टार्टिंग रेंज काय जाते रेनकोट्समध्ये?
रेनकोट मध्ये जर तुम्ही मेन्स बघणार जॅकेट्स आणि पॅन्ट्स ते 700 पासून सुरुवात आहे. ओके 700 पासून. आणि लहान मुलांचे? लहान मुलांचे पण 700 पासूनच आहे. ग्रेट. सो आपण आधी कोणाचं बघतोय? आपण पहिले मेन्सचं बघूया. ओके. मेन्स मध्ये आपल्याकडे अशी तर रेंज खूप मोठी आहे. तर आपण एक ओव्हरव्ह्यू बघूया. हे जॅकेट्स आणि पॅन्ट्स आहे, हे बघू शकता. हे डबल लेअर आहे, आउटर लेअर पॉलिस्टर, इनर पीव्हीसी. ओके. येस, हे फुल सेट येतं असं. हे जॅकेट आणि हे पॅन्ट. तर हे 700 रुपयाला फुल सेट आहे. ओके. म्हणजे हे इकॉनॉमिक क्वालिटी, ज्यांचं कमी यूज आहे वगैरे ते हे घेऊ शकतात. हा, पण ज्यांचं रेग्युलर यूज आहे त्यांच्यासाठी अजून एक आपल्याकडे व्हेरायटी आहे. हे बघा, हे आपलं ट्राय लेअर सूट आहे. हे ट्रिपल लेअर्ड रेनकोट आहे. ट्रिपल लेअर? येस. आणि याचे कलर्स पण आम्ही थोडे व्हायब्रंट बनवले आहे, की जे रात्री बाईक रायडिंग करतात किंवा रात्री प्रवास असतो त्यांना असे व्हायब्रंट कलर्स खूप ऍडवाइजेबल आहे. ओहो, गुड वन. मस्तच आहे. दिस इज नाईस. भारी. आतमध्ये ना जे लाइनिंग दिलं ते सॉफ्ट आहे. सॉफ्ट आहे, ते मेन कम्फर्टचा हिशोबाने केलंय. पाहिजे. हो. हे आउटर फर्स्ट लेअर झाली, ही सेकंड लेअर, आणि मध्ये ही जी सिल्वर दिसते ना ती थर्ड लेअर आहे. हे ट्रिपल लेअर बनवलंय. त्याचे रिझन हे वॉटरप्रूफिंग साठी पण. आणि हे जे आहे युजली काय असतं, प्लास्टिक असतं ते बॉडीला स्टिक होतं. बरोबर. हो. हे फॅब्रिक आहे, हे बॉडीला स्टिक पण होणार नाही आणि फुली वॉटरप्रूफ. हा, बऱ्याचदा असं होतं ना की गरम होतं, त्यामुळे ते चिकट अंगाला डायरेक्ट. ते असं होणार नाही ना ह्याच्यात. छान आहे. आणि पॉकेट्स पण बऱ्यापैकी मोठे आहेत, त्यामुळे इझिली काही पटकन ठेवायचं झालं तरी राहू शकतंय. आणि याची पॅन्ट कशी असणार आहे? ही याची पॅन्ट आहे. वाव, बऱ्यापैकी मोठी साईज आहे. यामध्ये पण आपल्याकडे साइजेस आहे, एल, एक्सएल, डबल एक्सएल, ट्रिपल एक्सएल असे साइजेस आहे. प्रत्येक रेनकोट्स मध्ये आपल्याकडे साइजेस आहे. याची काय किंमत जाते या रेनकोटची? हे 1500 ला फुल सेट आहे. 1500 ला. आणि जे मगाशी बघितलं दॅट वॉज फॉर 700. ओके, ग्रेट. अजून काय रेनकोट मध्ये बघू? रेनकोट मध्ये मेन्स साठी आपण हे एक आहे आपलं, हे प्रीमियम. हे यावर्षीचं एक नवीन लॉन्च आहे. ओके, मला दाखवतो. हे बॅग सकट येणार ना अशा? येस. आता या रेनकोटची स्पेशालिटी तुम्ही बघणार की हे तर पहिले तर एक सिंगल फॅब्रिक, म्हणजे कुठे पण स्टिच नाही. नॉर्मली काय असतं, जेवढे स्टिचिंग होणार तेवढे ते निडल्सचे होल होणार. हो बरोबर. हा, म्हणजे इथे कुठेच हे नाही, कुठे पण नाही, शोल्डरला पण नाही आणि हाताला स्लीव्हजला पण नाही. ओ येस. वन पीस मध्ये अखंड. याची एक डिफरंट वे मध्ये खूप कटिंग केली आहे वॉटरप्रूफिंग साठी. एकदम सिंपल डिसेंट बनवलंय. आणि याचं तुम्ही सगळ्यात मेन स्पेशालिटी बघणार ना तर याची ही झिप. नॉर्मली काय असतं, रेनकोट्स फॅब्रिक वॉटरप्रूफ होऊन जातात पण झिप वॉटरप्रूफ नसते. तर ही स्पेशली आम्ही तायवान वरून इम्पोर्ट केली आहे. हे वॉटरप्रूफ झिप आहे. वॉटरप्रूफ झिप आहे? बघा, हे पूर्ण सील झालं. नॉर्मली झिप मध्ये काय होतं, आता आपण हे रेनकोट बघितलं तर आपल्याला कम्पेअर करायला बेटर आयडिया येणार. हे नॉर्मल आपलं रेनकोट आहे. याची झिप बघा, हे आपण बंद केलं. ओ येस. हा, त्याच्यातनं थोडं तरी पाणी आतमध्ये जाणारच. म्हणजे हेवी रेंज असतील तेव्हा आपण काहीच अवॉइड नाही करू शकत. याला तीत म्हणतात रेनकोटचं, झिपचं. इथून पाणी जाणारच 100%. हा, पण ह्याच्यात अजिबात नाही जाणार, कारण हे सगळं बंद झालंय. सी, हे सगळं बंद आहे. वा, म्हणजे हे पूर्णच वॉटरप्रूफ असल्यासारखं आहे. येस येस येस. मस्त, खूपच छान आहे. आणि याची पॅन्ट कशी आहे? याची पॅन्ट ही आहे. येस, ही बघा, ही याची पॅन्ट आहे. हे पण ट्रिपल लेअर्ड पॅन्ट आहे. ओके. म्हणजे पॅन्ट पण फुली वॉटरप्रूफ झाली. नायलॉन आउटर लेअर, पीव्हीसी इनर, आणि त्याच्या आतमध्ये हे टाफ्टा. तर हे 3 लेअर मुळे पॅन्ट पण वॉटरप्रूफ झाली आणि फाटण्याचे वगैरे पण काही चान्स नाही. ऑल्सो हे तुम्ही इकडून नारो पण करू शकता तसं. हा, हे तुम्ही जर पॅक करायची आहे पॅन्ट खालतून तर तुम्ही साईज प्रमाणे इथे अशी पॅक पण करू शकता. याची काय किंमत आहे या रेनकोटची? हे रेनकोटची प्राइसिंग ऍक्च्युअली साईज प्रमाणे आहे. 2200 पासून स्टार्टिंग आहे. एल साईज 2200, एक्सएल 2300, डबल एक्सएल 2400 आणि 3XL 2500 अशी रेंज आहे. ओके, साईज प्रमाणे आहे. तर बरं, बट दिस इज कम्प्लिटली वॉटरप्रूफ. इट्स अ व्हेरी गुड थिंग. म्हणजे जे एकदम हेवी पावसाळ्यात ट्रॅव्हल करतात ना खूप ऑफिसेसला वगैरे, त्यांच्यासाठी मस्त ऑप्शन आहे. किंवा त्यांच्यासाठी छान आहे जिथे ते वॉटर लॉगिंग एरिया मधनं मोस्टली प्रवास करणार असतात, तेव्हा हे खूप चांगलं आहे. किंवा कोणाचं लॅपटॉपचे बॅग आहे, लॅपटॉप घेऊन रोज प्रवास करतात, त्यासाठी तर खूप म्हणजे हे इम्पॉर्टंट. 1 लाख रुपयाचे लॅपटॉप आहेत आणि दिस इज अ लॉंग टाइम इन्व्हेस्टमेंट. आणि याची आम्ही 1 इयर वॉरंटी देतो. स्टिचिंग, झिपर्स, वेलक्रोज काही खराब झालं तर आम्ही इकडे रिपेअर करू शकतो आपल्या युनिट मध्ये. अरे वा, 1 वर्षाची वॉरंटी फक्त या वॉटरप्रूफ रेनकोटला आहे की ओव्हरऑल? प्रीमियम सिरीजला. हा, बरं. आता अजून काय व्हरायटी आहे? जेंट्स मध्ये अजून पण खूप व्हरायटीज आहे, पण हा ते लिमिटेशन टाइमच्या मुळे आपण सगळं दाखवू शकत नाही. तर हे आता आपण लेडीज वुमेनचं सेक्शन बघूया. हे लॉंग कोट आहे आपला, 1 पीस. अच्छा. हा, म्हणजे ज्या महिला रोज स्कूटी वगैरे ड्राईव्ह करतात
तर त्यांच्यासाठी किंवा तर ट्रेनमधनं प्रवास करताना पण हे खूप चांगलं आहे. द रिझन इज की ह्याच्यामुळे ना तुम्हाला जास्त असं म्हणतो ना काय म्हणतो अनकम्फर्टेबल होणार नाही. हे एक पीस असल्यामुळे, वन पीस असल्यामुळे, आणि हे तुम्ही तुमच्या पद्धतीने पॅक करू शकता तुमच्या कमरेच्या इथे व्यवस्थित. आणि हे कॅरी करायला आणि मुळात गाडीच्या डिक्कीत पण ठेवायला हे खूप चांगलं आहे. इन केस तुम्ही स्टेशन पर्यंत गाडी घेऊन जाताय किंवा कुठे मार्केटला वगैरे जाताय तेव्हा सुद्धा हे कॅरी करायला मस्त आहे. ह्याची काय किंमत जाते? हे स्टार्टिंग आहे 1300 पासून. 1300, 1400, 1500 साईज प्रमाणे हे रेंजेस आहे सगळे. ओके. अँड इज दिस फुल लेंथ? हा, म्हणजे माझ्या हाईट प्रमाणे तरी ती फुल लेंथ आहे. येस येस येस, ही फुल लेंथ आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही जर स्लिंग बॅग किंवा टोट बॅग कॅरी करत असाल तर ते इझिली राहील. फक्त जी मोठी बॅग आहे, बॅकपॅक म्हणतो, त्याच्यामुळे रेनकोट थोडा वर जाऊ शकतो. ग्रेट. अजून काय आहे रेनकोट आपल्याकडे लेडीज साठी? यामध्ये पण हे सगळे जे पण रेनकोट्स आपण बघितले सगळ्यांमध्ये 3 ते 4 कलर ऑप्शन्स आहेत. ब्लॅक, ग्रे, नेव्ही. वुमेन्स साठी पिंक, पर्पल, ब्ल्यू असे वेगवेगळे कलर्स आहेत. हे वुमेन्स साठी एक डिफरंट कन्सेप्ट आहे. खूप लोकांना असं असतं की म्हणजे बाईकवर लॉंग कोट घातलं तर थोडं खालचं दिसतं वगैरे, कम्फर्टेबल नसतं, आणि जर फुल प्रोटेक्शन पाहिजे तर आपले हे स्कर्ट टॉप आहे. हे जॅकेट झालं आणि हे रॅप राऊंड स्कर्ट आहे. हा येस. सो रॅप राऊंड स्कर्ट म्हणजे हे तुम्ही पूर्ण ओपन करायचं आणि हे तुम्हाला खालून घालायची गरज नाही. बऱ्याचदा असं होतं ना की पब्लिकमध्ये बऱ्याच महिला अनकम्फर्टेबल होतात. सो त्यावेळेला जरी तुम्ही साडी नेसली असेल तरी सुद्धा हे तुम्ही इझिली असं कॅरी करू शकता. आणि हे इथे तुम्ही लावायचं. मी एक तुम्हाला लावून दाखवते सध्या. हे असं लावायचं आणि हे सगळीकडनं असं पॅक करून झिप करायचं. सो हे तुम्ही साडी नेसली असू देत, वन पीस घातलेलं असू देत, ह्याच्या वेळेला तुम्हाला पाय वर करून काही घालायची गरज नाही. हे फक्त रॅप राऊंड आहे. सो हे तुम्हाला फक्त कमरेच्या भोवतून व्यवस्थित घ्यायचं आहे. खूपच छान आहे हे. आणि ह्याची काय किंमत जाते? हे 1900, 2000, 2100 असं अकॉर्डिंग टू द साइजेस. ग्रेट. मस्त. आणि आता लहान मुलांमध्ये काही आहे व्हरायटी? लहान मुलांमध्ये आपल्याकडे लॉंग कोट्स आहे, म्हणजे वन पीस. लहान मुलांना काय पॅन्ट शर्ट वगैरे घालायला खूप त्रास होतो, काढा वगैरे, आणि त्यांना जमत पण नाही. तर त्या हिशोबाने आम्ही हे लॉंग कोट्स बनवले आणि एकदम ब्राईट अट्रॅक्टिव्ह कलर्स. ओ दिस इज नाईस. कलर मस्त आहे. हा, हे वन पीस. येस, हे छान आहे. दिस इज नाईस. आणि हे अगेन लहान मुलांना सोयीस्कर आहे. तुम्ही बघा, छोटीशी झिप आहे आणि हे वरती लावण्यासाठी शॉर्ट डिस्टन्स आहे तर झिप लावू नका, फक्त बटन्स लावून पण तुम्ही लहान मुलांसाठी चालू शकतो काम, ते प्रॉब्लेम नाही. मस्त. ह्याची काय किंमत जाते स्टार्टिंग? हे 700 पासून स्टार्टिंग आहे. ओके. अकॉर्डिंग टू द साइजेस प्राइस बदलणार ना? येस येस. 700 पासून 1000 पर्यंत. ओके. आता ही साईज मोठी. आता तुम्ही ही साईज बघणार तर ही 38 म्हणजे आम्ही इकडे हे बघा हे चार्ट बनवलाय. 38 म्हणजे 10 to 12 इयर्स. एक चार्ट वरती. येस. म्हणजे खूप वेळा असं असतं की लहान मुलांना जमत नाही यायला किंवा गावी वगैरे आहे, तर त्या हिशोबाने पण पेरेंट्स पण शॉपिंग करू शकतात. ओ नाईस. मी हे प्रेक्षकांना दाखवते. सो 10 ते 12 वर्षांची जी मुलं आहेत म्हणजे त्यांच्यासाठी, म्हणजे आय थिंक 10 ते 12 वर्ष म्हणजे आय थिंक 5th स्टँडर्ड पर्यंत सहज. सो आय थिंक त्यांच्यासाठी हे मस्त ऑप्शन आहे. त्यांची जी स्कूल बॅग आहे तीही याच्यात इझिली राहू शकते. मी बऱ्याचदा पालकांना असं पाहिलेलं आहे की ते रेनकोटही देतात आणि छत्रीही देतात सोबत, का तर पुस्तकं भिजू नये म्हणून. पण अलीकडे वॉटरप्रूफ बॅगचा पण जमाना आहेच. म्हणजे जर इनकेस तुम्हाला त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट नाही करायचं, फक्त रेनकोट चांगला हवाय, तर मग असं घेऊ शकता. ह्याच्यामध्ये स्कूल बॅग्स इझिली कॅरी करता येऊ शकतात. मस्त. आणि अगेन हे फोल्ड करून किंवा आता शाळेमध्ये गेल्यानंतर युजली आपण वाळत घालतो, तर मुलं हे इझिली ठेवू शकतात. ह्याची काय किंमत जाते स्टार्टिंग? हे आहे 900 ला. 900 ला. अच्छा. अकॉर्डिंग टू द साईज प्राइस बदलते ना लहान मुलांच्या रेनकोट मध्ये. आणि यामध्ये आम्ही एक खूप असं एक डिफरंट बनवलंय की आम्ही स्कूल बॅग साठी स्पेसिंग वाढवली. आता तुम्ही हे बटन्स ओपन करणार ना इकडून, हे बघा हे प्लेट दिसतंय तुम्हाला. युजली काय असतं रेनकोट मध्ये तुम्हाला स्कूल बॅग जात नाही आतमध्ये, तर हे प्लेट ओपन केल्यानंतर ही साईज वाढून जाईल आणि स्कूल बॅग इझिली ते फिट होऊन जाईल. ओ येस. सो जी आयडियल स्कूल बॅगची साईज असते त्याप्रमाणे तुम्ही हे केलंय. वा, व्हेरी नाईस. मस्त. म्हणजे मुलं जेव्हा शाळेत जात नाहीये, फिरायला चालले, तेव्हा हे असं लावून ठेवायचं आणि जेव्हा मुलं शाळेत चालली तेव्हा हे काढायचं, जेणेकरून रेनकोटचं साईज थोडंसं वाढून जाईल. आणि बॅक साईडला पण हे पण रेडियम प्रिंट दिलंय की जर रात्रीचा प्रवास असेल किंवा बाईकवर जर ट्रॅव्हल करत असेल तर लाईट पडेल तर हे रिफ्लेक्ट होणार. हे रेडियम आहे. ओ अरे वा, व्हेरी थॉटफुल. म्हणजे प्रोडक्ट सगळे खूप छान केले. मस्त. अजून काय आहे आपल्याकडे वेगळं? बाकी हे बॅक कव्हर्स आहे. हे बघा हे स्कूल बॅग्स किंवा ऑफिस बॅग्सचे कव्हर्स आहे. बॅक साईडने आपलं व्हर्टिकल हॉरिझॉन्टल दोन्ही लॉक्स आहे. अच्छा, हे असे कव्हर आहेत. सो मार्केटमध्ये जे मिळतात ना त्याला लॉक वगैरे काही नसतं. सो हे बघा ह्याला लॉक आहे. सो हे जे तुम्ही कव्हर पाहताय हे अशा पद्धतीचं आहे. ह्याला प्रॉपर लॉक आहे, त्यामुळे तुम्ही कॅरी करताना हे मस्तपैकी असं कॅरी करू शकता. काय किंमत जाते ह्याची? हे 200 ला आहे. 200 ला. ओके, ग्रेट. अजून काही आहे आपल्याकडे? बाकी आपल्याकडे पॉन्चोज आहे. हे एक वेगळ्या प्रकारचा रेनकोट आहे. म्हणजे सध्या हे खूप ट्रेंड मध्ये, कारण एकदम लाईट वेटेड आणि इझी टू वेअर, इझी टू फोल्ड.
ऑल्दो हे प्लास्टिक आहे पण हे एकदम थिक क्वालिटी प्लास्टिक आहे. म्हणजे आम्ही ते वन टाइम यूज प्लास्टिक ते कन्सेप्ट मध्ये बिलीव्ह नाही करत. ते सगळं एन्व्हायरमेंटला पण हार्म करतं आणि अननेसेसरी ते वेस्ट क्रिएट करतात. तर हे थिक प्लास्टिक आहे एकदम की हे फाटणार पण नाही. आणि हे पॉन्चो वरून घालायचं फक्त. आणि हे अखंड आहे, सो ह्याच्यामध्ये पण तुम्ही स्लीव्हजला वगैरे कुठे स्टिचिंग नाही पाहू शकत. हे बघा, हे असं अखंड आहे, तुम्ही वरून घालायचं. मस्त आहे हे पण. म्हणजे कुठे ट्रेकिंगला वगैरे जात असतील ना तर त्यांच्यासाठी मस्तच ऑप्शन आहे. काय रेंज जाते याची? 300. अरे वा, क्वाइट अफोर्डेबल. मस्तच आहे. यामध्ये पण खूप सारे कलर्स आहे, 8-10 कलर्स आहे. हे आहे ब्लू आहे, पर्पल आहे, असे वेगवेगळे 8-10 कलर्स आहेत पॉन्जो मध्ये. वा, हे ह्याचं सध्या मी खूप ट्रेंड पाहते. बऱ्याच माझ्या मैत्रिणींकडे असे रेनकोट्स आहेत. हे एवढे कलर ऑप्शन्स तुम्हाला मिळणार आहेत. हे 300 रुपयात आहे आणि मस्त. आणि अजून एक हा एक डिफरंट पॉन्चो आहे. याचं वेट बघा फक्त तुम्ही. दिस इज नथिंग, म्हणजे काहीच नाहीये. 200 ग्राम्स हार्डली. ओह, हे आम्ही ट्रेकर्सच्या हिशोबाने डिझाइन केलाय. एकदम लाईट वेटेड आणि एकदम कॉम्पॅक्ट. ट्रेकर्सच्या हिशोबाने? येस. पावसाळ्यात खूप जण असतात ना, कुठल्या कुठल्या डॅमला वगैरे जातात. करेक्ट. हो, छान आहे. याची काय किंमत आहे? 900. येस. मस्त आहे पण. आणि एकदम लाईट वेट आहे, वाटतच नाहीये की आपण काही कॅरी करतोय म्हणून. ह्याच्यात 2 रंग आहेत का? अजून एक आहे, ब्लॅक, ग्रे आणि ऑलिव्ह ग्रीन. 3 कलर्स आहे. ऑलिव्ह ग्रीन. येस. हा 3rd कलर. वा, सो हे बघा, ह्याचे पण ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत. म्हणजे पावसाळ्यासाठी जी इसेन्शियल खरेदी असते, रेनकोट्स, छत्री त्याच्यातली, तर मग नक्कीच तुम्ही जेन्सन्स अम्ब्रेला यांना भेट द्यायला हवी आहे. बरं, आता मुद्द्याचं, आपण इथे खरेदीला येऊ शकतो तर त्याचं टायमिंग काय असेल? आपल्या शॉपचं ओपनिंग टाइम सकाळी 10 आणि संध्याकाळी 9 पर्यंत. 10 ते 9. मंडे टू संडे ऑल डेज? ऑल 7 डेज ओपन. ऑल 7 डेज. आणि ऑनलाईन ऑर्डर प्लेस करायची असेल तर मग त्याच्यासाठी टायमिंग किंवा काय आहे आपल्याकडे? नाही, ऑनलाईन जर ऑर्डर प्लेस करायचं आहे तर आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे, त्याच्यावरती ऑर्डर प्लेस करू शकतात. किंवा वेबसाईट आहे www.jensonsumbrella.com आणि इन्स्टा पेज पर आहे जेन्सन्स गेअर्स. ओके. तर हे तिन्ही जागावरून तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता. वा, मंडळी, तुम्हाला वेबसाईट, त्यांचा इन्स्टा पेज आणि ऑनलाईनचा नंबर, तिन्ही गोष्टी मी स्क्रीनवर देतीच आहे. आणि थँक्यू सो मच जय, वन्स अगेन, इतकी छान माहिती दिली त्याबद्दल. तर मंडळी, जेन्सन्स अम्ब्रेला इथे भेट द्यायची असेल तर तुम्हाला कुठे यायचं, आता मुद्द्याचा ऍड्रेस सांगते. तुम्हाला यायचं आहे उथळसर नाका. म्हणजे एक्झॅक्टली कुठे, तर मीनाताई ठाकरे चौक आहे ठाणे वेस्ट मध्ये, तिथे यायचं आहे. त्याच्याच अगदी जवळ तुम्हाला स्टॅनबर्ग नावाची बिल्डिंग दिसेल. स्टॅनबर्ग नावाची जी बिल्डिंग आहे तिथेच तुम्हाला ग्राउंड फ्लोअरला जेन्सन्स अम्ब्रेला यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट किंवा आता फॅक्टरी आउटलेट बघायला मिळणार आहे. आणि दुसरं महत्त्वाचं लँडमार्क म्हणजे इथे शेजारीच महादेवाचं मंदिर पण आहे. ठाणे वेस्ट साईडला आहे. स्टेशनच्या बाहेर आला तर ऑटोने अगदी 8 ते 10 मिनिटं लागू शकतात. अशा पद्धतीने तुम्हाला इथलं सगळं कलेक्शन कसं वाटलंय कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.